अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। आज दुपारी 3 वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे। विधिमंडळ समिती कक्षामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आणि कालावधी निश्चित होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांच्या विमान अपघाता प्रकरणावरती काही गंभीर सवाल हे उपस्थित करण्याची शक्यता आहे। तर आज संध्याकाळी 4:30 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथेही पत्रकार परिषद होणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेनंतर 12 तारखेला पक्ष विलीनीकरणाच्या अनुषंगानं खुलासे करणारी आणखी एक पत्रकार परिषद रोहित पवार घेणार असल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही अजित पवार आपल्यात नाहीत यावरती अद्याप विश्वास बसत नसल्याचं सांगितलंय। अजित पवार मंत्रालयामध्ये नाहीत, त्यामुळे अजूनही मंत्रालयात जाण्याची इच्छा होत नसल्याचं बावनकुळे म्हणाले। आपल्या सर्वांना आणि मला आणि या महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीचा विश्वास, जसं आता आपण बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून, हा होतच नाही की याची तर आपल्यात नाही आहे। आपल्या सर्वांच्या अनुभवातनं आपल्याला सर्वांना जे मान्य आहे की विकसित महाराष्ट्राला नव्या दिशेने नेणारा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आपल्यातनं निघून गेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। पवारांना खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात आणल्याची माहिती आहे। तर या संदर्भामध्ये डॉक्टरांनी पवारांची प्रकृती ही स्थिर असल्याचं सांगितलंय। यावेळी रुग्णालयामध्ये सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, रोहित पवार आणि पवारांचे वर्गमित्र विठ्ठल मणियार रुबी हॉल रुग्णालयामध्ये होते। दरम्यान सुप्रिया सुळेंनी स्टेटस ठेवून शरद पवारांची प्रकृती ही उत्तम असल्याचं म्हटलंय। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि त्यांच्या पत्नीने देखील शरद पवारांची रुग्णालयामध्ये भेट घेतली आहे। तर दरम्यान शरद पवारांच्या तब्येतीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, तीही जाणून घेऊया। फिजिकल एक्सर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। आता तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही। आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचे ते ठरवू। गेल्या 12-13 दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पवार साहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते, लोकांना भेटत होते, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आला आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे। आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील। माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीनी त्यांच्या प्रायव्हेट गाडीने मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। त्यांना कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये। कदाचित आता या ज्या काही सगळ्या घटना झाल्या त्याच्यामध्ये बराच स्ट्रेस हा झालेला असू शकतो त्यांना, पण मला विश्वास आहे की त्यांची तब्येत ठीक होईल आणि आमच्या सर्वांच्या प्रार्थनाही त्यांच्यासोबत आहेत, आमच्या शुभेच्छाही त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे निश्चितपणे ते अतिशय नीट बरे होतील। मुंबई महापालिकेत इतिहास घडणार आहे। पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान होणार असून रितू तावडे आज पदभार स्वीकारणार आहेत। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापालिकेमध्ये उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री स्वतः महापौरांचं स्वागत करणार असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक देखील यावेळी हजर राहणार आहेत। त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपुढे सादर करण्यात आला। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीनं सादर केलेला हा अहवाल लवकरच मंत्रिमंडळापुढे ठेवला जाणार आहे। राज्यातील त्रिभाषा सूत्रांमध्ये तृतीय भाषा म्हणून अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून कुठल्याही एका भाषेची सक्ती नसणार आहे। याशिवाय इयत्ता 1ली पासून AI आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विषय हा शिकवण्यात यावा असा त्रिभाषा सूत्राशी संबंधित एक पूरक दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला। राज्य सरकारनं शालेय अभ्यासक्रमामध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषेच्या समावेशाची सक्ती केल्यानंतर राज्यभरामधून त्याला तीव्र विरोध झाला आणि यानंतर सरकारनं त्रिभाषा सूत्र समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेला होता। त्यानुसार हा अहवाल सादर करण्यात आलाय।
सगळ्यांच्या ज्या सूचना होत्या त्या सगळ्यांचा अभ्यास करून आणि आमच्या सगळ्या तज्ज्ञांची मतं एकत्र करून आज अहवाल तयार करण्यात आला आणि हा अहवाल आज इथे माननीय मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ICT याचं शिक्षण इयत्ता पहिलीपासून झालं पाहिजे अशी जनरली भूमिका होती. त्याचाही एक अहवाल, एक पूरक अहवाल, मुख्य अहवालाला पूरक अहवाल म्हणून तो देखील सादर करण्यात आलेला आहे. आज आमच्या पुढे या समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे. आता हा जो अहवाल आहे हा अहवाल आमच्या मंत्रिमंडळापुढे आम्ही मांडू. त्यातल्या ज्या विविध शिफारसी आहेत त्या शिफारसींवर मंत्रिमंडळ चर्चा करेल आणि त्यातल्या कुठल्या शिफारसी स्वीकारायच्या आहेत, कुठल्या मॉडिफाय करायच्या आहेत या संदर्भातली जी काही निर्णय आहे ते मंत्रिमंडळ घेईल आणि त्यानंतरच आपल्याला त्या संदर्भातलं ब्रीफिंग केलं जाईल. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी 12वीची मुख्य परीक्षा ही आजपासून राज्यभर सुरू होणार आहे. यंदा 15,32,487 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, जी 3,387 परीक्षा केंद्रांवरती पार पडणार आहे. विज्ञान शाखेमध्ये 7,99,773, कला शाखेमध्ये 3,80,692 आणि वाणिज्य शाखेमध्ये 3,20,052 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. किमान कौशल्य आणि ITI टेक्निकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तर परीक्षा सकाळी 11 वाजता सुरू होईल. राज्यामध्ये लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीनं राबवली जाणार आहे. जवळपास 70,000हून अधिक पदांची भरती ही टप्प्याटप्प्यानं केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 20,000 पदं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया ही राबवताना आवश्यक कौशल्य, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिगृह इथं सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भामध्ये बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव हे उपस्थित होते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.